भिवंडी पालिकेत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। भारतीय जनता पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। प्रभाग क्रमांक 18 अ मधून अश्विनी संदीप फुटाणकर, प्रभाग क्रमांक 18 ब मधून दीपक मडवी, प्रभाग क्रमांक 18 क मधून अब्सूद अशफाक अहमद शेख, प्रभाग क्रमांक 16 अ मधून परेश राजू चौघुले, प्रभाग क्रमांक 23 ब मधून भारती हनुमान चौधरी। तर भाजपचे हे 6 उमेदवार आता बिनविरोध विजयी झालेले आहेत। भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला। प्रभाग क्रमांक 35 ड सर्वसाधारण या गटातून भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत शशिकांत जगताप हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतलेला आहे, तर एकाच प्रभागातून भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध झालेले आहे। पुण्यातील ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यामध्ये आता आव्हाडांची राजकीय खेळी समोर आली आहे। पक्ष सोडून गेलेल्या उमेदवाराला धडा शिकवण्यासाठी त्यांनी खेळी खेळलेली आहे। अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेतला। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून देखील उमेदवारी नाकारलेली होती। मुलगा मंदार केणी शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे, तर आई प्रमिला केणी अपक्ष उमेदवार आहे। एकेकाळच्या आव्हाडांचे विश्वासू मिलिंद पाटील यांच्या पत्नी मनाली पाटील या शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला मुंबईत अखेर यश आलं। बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान झालेली आहे। काही ठिकाणी बंडखोर मात्र लढण्यावर ठाम आहे। दिव्या ढोले, जान्हवी राणे, शिल्पा केळुसकर, नेहल शाह हे उमेदवार बंडखोरीवर ठाम आहेत, तर कमलाकर दळवी, गजेंद्र धुमाळे, अरुण दळवी, संदीप जाधव, श्रद्धा पाटील या उमेदवारांची तलवार अखेर म्यान झालेली आहे। जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। तर बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी बंडखोर मात्र लढण्यावर ठाम आहेत, तर मात्र अनेक ठिकाणी बंडखोर हे थंड झालेले आहेत। दिव्या ढोले, जान्हवी राणे, शिल्पा केळुसकर हे उमेदवार बंडखोरीवर अर्थातच लढण्यावर ठाम आहे, तर अरुण दळवी, संदीप जाधव, श्रद्धा पाटील यांची तलवार म्यान झालेली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला मुंबईत मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका, तर अजून एक उमेदवार हा बिनविरोध विजय झाला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ही विजयी खेळी पाहायला मिळते। डोंबिवलीमधून 28 ब मधून ज्योतिराजन मराठे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या ठिकाणी महायुतीचं निर्विवाद वर्चस्व सध्या पाहायला मिळतंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ही विजयी खेळी यशस्वी झाली। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका असून आणखीन एक उमेदवार हा बिनविरोध झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।